प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. मित्रांनो, माझ्या हातात एक लव्ह लेटर आहे आणि आज मी ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, जबरदस्त, अगदी मी शब्दात मांडू शकत नाही एवढ्या जबरदस्त फिलिंग्स या लव्ह लेटरमध्ये आहेत. माझ्याही डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेत. अगदी वाचत होतो ना मी सांगू नाही शकत एवढ्या जबरदस्त फिलिंग होत्या या लव्ह लेटरमध्ये. काहीच मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हीही शेअर करा तुमच्या पार्टनरला, कदाचित त्याला आवडेल. एका मुलीने एका मुलासाठी लिहिलेलं लव्ह लेटर ऐकवतो. मला माहीतच नाही रे की मी कधी तुझ्यावर इतकं प्रेम करू लागली. दिवसामागून दिवस गेलेत, हळूहळू तुला ओळखू लागली व मन माझे तुझ्याकडेच वळू लागले. आणि आता मी सर्वस्व तुझीच होऊन गेली आहे रे. सुट्ट्यांमध्येही मी तुला खूप मिस केलं. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण यायची. इनफॅक्ट मी तुला आताही एक एक क्षणाला मिस करते. तू डोळ्यासमोर आलास ना, तेवढंच बरं वाटतं. नाहीतर अचानक एवढ्या क्षणाला डोळ्यातून अश्रू निघतात. का माहीत नाही. तुझं ते हसणं, माझ्यावर रागवणं, प्रेमाने बोलणं, सर्व काही आठवतं. खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर आणि खूप जीवही आहे माझं तुझ्यावर. तू जर माझ्या हृदयात डोकून बघशील ना, फक्त एकच व्यक्ती दिसेल आणि ती म्हणजे फक्त माझाच तू. जान, तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत मी. प्लीज प्लीज कधीच नको तोडूस मला, कधीच नको सोडून जाऊस. जगणार नाही रे मी तुझ्याशिवाय. मी तुझी होती, तुझी आहे आणि कायम तुझीच राहीन. आणि जर यापुढे मी तुझी नाही झाली ना, तर कधीच कोणाचीच होणार नाही. आयुष्यभरासाठी मी फक्त आणि फक्त तुझीच राहीन. काही जरी झालं ना माझ्या आयुष्यात, माझ्या हृदयातलं तुझं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. पुढं काय होईल, कसं होईल, जगेल की मरेल, काहीच माहिती नाही. पण तुझ्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण खरा आहे, एवढंच मानून चालते रे. बाकी काही नाही. प्रेम एकदाच होतं, वन लाईफ वन लव असं असतं जीवन. ज्या माणसाला आपलं प्रेम गवसतं ना, तो खरंच नशिबान असतो. आणि मी खरंच नशिबान आहे रे की मला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड मिळाला. जास्त कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नको जाऊस. जान, कायम हॅप्पी राहत जा. मी ना तुला कायम आनंदी आणि हॅप्पीच बघू इच्छिते. मला तुझं प्रत्येक दुःख शेअर करायचंय, तुझ्या आनंदात सहभागी व्हायचंय. आता जगेन ना फक्त तुझ्याचसाठी जान, आणि मरेन सुद्धा फक्त तुझ्याचसाठी. एक विचार आईवडिलांचाही येतो. त्यांच्याही आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. मन राखून आपल्याला स्टडीही करायचं आहे. आणि मी तर तुला आता आयुष्यभरासाठी सोडत नाही. विचार करणारे, मी तुझा हात असा धरते ना, आयुष्यभरासाठी कधीच सोडणार नाही. प्लीज समजून घे रे मला. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागली तू मला आणि मी तुला, तुझीच पेढी. गाईज, लव्ह लेटर कसं वाटलं मला नक्कीच कळवा. खाली कमेंट करा आणि तुमच्या पार्टनरला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.